दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली। कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडीतून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते। एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने CSTहून जात होती। त्यावेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली पडले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। रेल्वेमधून प्रवासी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी RPFला याबाबतची माहिती दिली। त्यानंतर या जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती। या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती। रेल्वे गाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता CSTहून डाऊन दिशेने जाणारी लोकल समोरून आली। दोन्ही लोकल गाड्या बाजूने जात होत्या। मात्र कसारा CST-MT लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले। त्यांच्या बॅगा या डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलच्या बाहेरील भागावर आदळल्या आणि 13 प्रवासी खाली पडले। एकामागून एक असे 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले। त्यापैकी 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहे। या तिघांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालू आहे। दरम्यान प्रवाशांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। रेल्वे रुळांवर रक्त सांडलं होतं। अपघातानंतर प्रवाशांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान आज झालेल्या अपघाताची माहिती मिळताच भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, अविनाश जाधव यांच्यासह अनेकांनी रुग्णांची हॉस्पिटलला जाऊन भेट घेतली। तसेच उद्या मनसेच्या वतीने निषेध मोर्चाही काढण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आम लोकल आणि गाव काही लोक ट्रेनच्या खाली पडले, काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले। त्यापैकी 10 लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळव्याला घेऊन येण्यात आलं। त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले 2 पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे। बाकी पेशंट्स ज्यांना हाय इंजुरी आहे, हँड इंजुरी आहे, हे सगळे पेशंट्स ट्रीटमेंट जे आहे त्या कळवा हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं 7 पेशंट्स, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत। काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे, ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स 4 लोक जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड देण्यात आलं। तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे। 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे। एकूण गंभीर जखमी किती आहे? ही घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे। याच्यामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे। या इकडे शासनाकडनं सगळेच अधिकारी उपस्थित आहेत। रेल्वेचे IG पासून सगळेच त्यांचे अधिकारी या इकडे उपस्थित झालेले आहेत। या गोष्टीची गंभीर अशी चौकशी केली जाते आणि याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन याच्यामध्ये योग्य ती कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। याच्यामध्ये आत्तापर्यंत 14 लोक जे एफेक्टेड आहेत याच्यामधले 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकीचे लोक हॉस्पिटलला आहेत। यांच्यावरती औषध उपचार चालू आहे। त्याच्यामध्ये 2 जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत आणि शासनाने या संदर्भातली गंभीर दखल घेऊन टेक्निकल स्नॅगमुळे झाले की या गोष्टीची घटना कशामुळे घडली याची माहिती घेतली जाते। रेल्वे प्रवासी संघटनांकडनं पण निवेदन हे शासनाकडे, रेल्वे प्रशासनाकडे दिलेलं आहे। माझ्याकडेही मी घेऊन माननीय फडणवीस साहेबांनी या विषयाची गंभीर अशी दखल घेऊन याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री यांनी याच्यामध्ये दखल घ्यावी या संदर्भातलं त्यांचं ते निवेदन आहे। याची मागणी आमच्याकडनंही आम्ही निश्चितपणे माननीय केंद्रीय मंत्र्यांना करू।
आणि जे याच्यात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना राज्य सरकारकडनं कशा प्रकारे मदत करण्यात येणार आहे? त्याच्यामध्ये आता पूर्ण माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पुढची कारवाई ही राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं निश्चितपणे होईल असं मी आपल्याला आश्वासित करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात ठाणे नागरिकांना ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शने केली. राजकीय पक्ष यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने 3 हात नाका भागातील मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत, यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत, या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात. या टोईंग वाहनाद्वारे वाहतुकीस अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात, तर 4 चाकी वाहनांवर पोलीस जॅमर लावण्याची कारवाई करतात. ते वाहन बाजूला केले जात नसल्याने कोंडी कायम राहते. त्यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते. या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्याने वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती. मात्र मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शवला होता. या निर्णयाविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. दरम्यान शनिवार सायंकाळी ठाणे वाहतूक शाखा कार्यालयाबाहेरील रस्त्यावर अजय जया यांनी वाहने उभे करत निदर्शने केली. सुमारे 1 ते 1.5 तास आंदोलन सुरू होते. टोईंग व्हॅन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे टोईंग बद्दल बऱ्याचशा तक्रारी होत्या, त्यामुळे आपण ती जानेवारीमध्ये त्यांच्याबरोबर करार करून 3 दिवसातच परत स्टॉप केल्या होत्या. त्यांना त्यासाठी CCTV आणि त्याच्यावर मेगाफोन माउंट करायला सांगितले होते. त्या दरम्यान त्यांनी ती सिस्टीम क्रिएट करायला त्यांनी तेवढा वेळ घेतला आणि आपल्याकडे या सोमवारी ते लोक मागच्या शुक्रवारी त्यांनी काही क्रेन्स आणल्या, त्या आपण त्याचं इन्स्पेक्शन केलं. आताच्या गेल्या सोमवारी त्या दिवशी आपण काही क्रेनचं इन्स्पेक्शन केलं. असं आतापर्यंत 21 क्रेनचं इन्स्पेक्शन केलं आणि क्रेन्स तात्काळ आपण चालू केलेलं नाहीत, तर क्रेनचं इन्स्पेक्शन करून आपण लोकांमध्ये जनजागरण करत आहोत की कोणत्या ठिकाणी नो पार्किंग आहे, कोणत्या ठिकाणी पार्किंग आहे, त्याचं समूळ प्रॉपरली त्यांना डायरेक्ट करत आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणजे मागचा पूर्ण आठवडा आणि ह्या शनिवार रविवारपर्यंत पूर्णतः आपण फक्त उद्घोषणा अनाउन्समेंट सिस्टीम आपली क्रेनवरची चालू आहे का, त्याचे कॅमेरेज प्रॉपर चालत आहेत का, याच्याबद्दल आपण त्याचं निरीक्षण करतोय आणि ते लोक त्याप्रमाणे डायरी एंट्री करतात आणि रवाना होत आहेत. त्यांना प्रॉपर सिस्टीम हे करण्यासाठी जे तक्रारी होत्या त्या लोकांच्या व्यवस्थित वागत नाहीत, उद्धट वर्तन करतात आणि इतर गुटखा मावा खाऊन, तर त्यासाठी त्या लोकांवर आपण त्यांना समुपदेशन केलेलं आहे, त्यांना ट्रेन केलेलं आहे. त्यांची जी
हेअरस्टाईल होती ती चेंज केलेली आहे. त्यांचं जे राहण सहण होतं ते चेंज केलेलं आहे. त्यांनी प्रॉपर युनिफॉर्म मध्येच टोईंगवर असावं. कुणी हाफ चड्डीवर टोईंगवर राहणार नाही, कुणी लुंगीवर युनिफॉर्म नाही. ब्लॅक लोअर किंवा ब्लॅक पॅन्ट किंवा ब्लॅक जीन्स आणि ब्लू कलरचा टी शर्ट असेल त्याच्यावर फॉर ट्रॅफिक ठाणे ट्रॅफिक पोलीस ड्युटी असं त्याच्यावर असेल तरच हे लोक आपल्याला हे करतील. आणि त्याच्यानंतर त्यांना आय कार्ड असेल. सगळ्यात महत्वाचं, टोईंग केल्यानंतर टोईंगचा पहिला पार्ट, टोईंगच्या पुढे आणि मागे दोन्हीकडे कॅमेरे आहेत. तर ट्रेन ह्यासाठी त्यांना करणं गरजेचं वाटलं की त्यांनी आजूबाजूला कुठेही टोईंग करू नये आणि ह्या ट्रेन संबंधी कुठेही शंकेची भावना जनतेत उत्पन्न होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यावर सीसीटीव्ही दिला. सीसीटीव्हीच्या समोरच, पुढच्या सीसीटीव्हीच्या समोरच ते चलान करतील. आणि जर त्या ठिकाणी चलान करत असताना जर तो गाडीचा मालक आला तर तात्काळ जर चलान जनरेट झालं असेल, नसेल जनरेट झालं तर त्याला आपण काढून लावून देऊ. कारण आपला हेतू त्याला चलान करणं नाही, ती गाडी तिथनं निघणं आहे. तर तो घेऊन जात असेल तर त्याला घेऊन जाऊ देऊ. सेकंड, चलान झाल्यानंतर, चलान जनरेट झालं, माझ्या पॉज मशीनवर चलान जनरेट झाल्यानंतर जर तो व्यक्ती आला, गाडी टो केलेली नाही पण जागेवरच आहे, तर त्याने त्या ठिकाणी त्याचं एक तर लायसन्स इम्पाऊंड करावं किंवा त्यांनी त्याचे पैसे भरावे आणि ती गाडी त्याची रिलीज करावी. थर्ड केसमध्ये जर गाडी तो व्यक्ती आलेला नाही पण गाडी टो करून वरती ठेवली आहे, उचलून क्रेनवर ठेवलेली आहे, तर त्या ठिकाणी तो आलाय पण गाडी वरती आहे पण तो आला जागेवर, तर त्या ठिकाणी त्यांनी टोईंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी 200 रुपये 200-300 जो काही टोईंग चार्जेस असेल तो भरावा, की चलानचे पैसे भरावे, त्याची तात्काळ आपण सुटका त्याच ठिकाणी गाडीची करणार आहोत. चौथ्या केसमध्ये ज्या वेळेस टोईंगची व्हॅन मूव्ह करत असेल आणि तुम्हाला दिसेल, कोणाला की तुमची गाडी तिथं आहे, तुम्ही तुमचे व्हॅलिड पेपर्स दाखवावेत. त्या इन्चार्जला रिक्वेस्ट करावी की साहेब ही माझी गाडी आहे, आपण ते गाडीचे व्हॅलिड पेपर्स बघून जाग्यावर रस्त्यातच त्या गाडीची उतरणा करणार आहोत आणि त्याच्याकडनं टोईंग चार्जेस आणि चलन चार्जेसचे काय असतील ते भरून घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अजून काय करावं, तर ज्याला कोणाला वाटत असेल की याच्यात भ्रष्टाचार होतोय किंवा माझे ज्यांना वाटत असेल, त्यांच्या सहकार्यांना वाटत असेल, तर माझे 21 टोईंग व्हॅन्स आहेत, त्यांनी रोज 21 जणांनी रोज त्या टोईंग व्हॅन्सवर यावं, त्यांनी त्याच्यावर बसावं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं कारवाई करून घ्या. याच्या पलीकडे पारदर्शकता अजून काय असली पाहिजे आणि कसं करप्शन असणार असं त्यांनी मला सांगावं. मुंबईच्या सिस्टीममध्ये मुंबईचं फक्त एक वेंडर आहे जी की VIPL आहे, विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, हे वेंडर आहे. त्यांचं फक्त एकच गेटवे तयार होतं. आपल्याकडे वेंडरची संख्या 18 आहे. आपल्याला 18 गेटवे तयार करायचे आहेत, त्याचंही आपण चाचपणी करत आहोत. यांनी तो मुद्दा पहिले नव्हता आलेला, पण मागच्या 2-3 दिवसाच्या आंदोलनामध्ये किंवा त्यांच्या जे काय ते बोलतायत मीडियामध्ये त्याच्यातनं तो आलेला होता. तर त्याच्याबद्दलही आपण त्याची चाचपणी करत आहोत की आपण ते कसं करू शकतो, तेही आपण व्हेरीफाय करून जर होत असेल तर तेही त्याच्यात आपण इंटिग्रेट करत आहोत. ओके. ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदरपर्यंत भूमिगत करा, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात डॉक्टर जितेंद्र आव्हाड सहभागी. विकासाला कधीच कोणी विरोध करत नाही, पण विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना. त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह MMRDशी झगडण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्गाविरोधात नुकतेच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. ठाणे शहरातून बोरिवली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRD कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDAने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गांच्या कामामुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी एपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र त्यावर निर्णय न झाल्याने आपल्या लढ्याचे नेतृत्व डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करावे अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून कॉस्मॉस लॉन्च क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ, यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली. आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे. दररोज येथून 50,000 गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसे पाहता हा छोटा प्रश्न आहे, पण तो सोडवण्याची सरकारची मानसिकता हवी. हा लढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा यासाठी मी आग्रह धरणार आहे. दरम्यान बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाकाही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या मार्गाच्या कामामुळे येथून डंपरद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतूक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य नाही. या वाहतुकीमुळे धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. त्यामुळे येथील हरितपट्टा नष्ट होत आहे. ठाणे बोरिवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. यावेळी रहिवाशांच्या वतीने उमेश अग्रवाल, नितीन सिंह, पंकज ताम्हणे, पल्लवी शेठ, मधुरेश सिंह, दीपक पांडे, स्टीव्ह थॉमस, विवेक जव्हारकर, रचना वैद्य आदींनी आपली कैफियत मांडली. ब्रह्मांड नगरीत आमदार आपल्या दारी, जनसंवाद उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. आमदार आपल्या दारी या जनसंवाद उपक्रमाअंतर्गत ठाणे शहर ज्येष्ठ आमदार जनसेवक श्री संजय केळकर साहेब प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्याशी सुसंवाद साधतात व जनतेच्या समस्या ऐकून घेतात. आमदार केळकर यांचा 253वा आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम रविवारी 8 जून 2025 रोजी स्वस्तिक प्राम सोसायटी ब्रह्मांड येथे ठाणे येथे रविवारी पार पडला. समाजसेवक, ब्रह्मांड कट्टा संस्थेचे संस्थापक व भाजपा ठाणे शहर माननीय उपाध्यक्ष व एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचे संयोजक राजेश जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आसपासचा परिसर व ठाणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी गृहसंकुल विषय समस्या, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रस्ते वाहतूक, स्त्रिया व लहान मुले यांची दैनंदिन सुरक्षितता, व्यसनी गरजुलांच्या
गृहसंकुल परिसरातील वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याचा निचरा, सांस्कृतिक उपक्रमांसाठी सभागृह व कलादालन अशा अनेक मागण्या आणि समस्या आमदार केळकर साहेबांसमोर मांडल्या. आमदार केळकर यांनी सर्व अर्ज स्वीकारले व त्यानंतर प्रत्येक अर्जावर उपस्थितांशी थोडक्यात चर्चा केली. ब्रह्मांडचे रहिवासी असलेले ज्येष्ठ साहित्यकार कैलास दाजी शास्त्री पणशीकर यांचे नुकतीच देवाज्ञा झाली आहे. ब्रह्मांड परिसरात सांस्कृतिक केंद्र उभारून त्यास दाजी शास्त्री पणशीकरांचे नाव द्यावे असा अर्ज प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर व राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील रहिवाशांतर्फे देण्यात आला. या सर्व अर्जांवर सखोल अभ्यास करून त्यावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आमदार केळकर यांनी दिले. या प्रसंगी माननीय नगरसेवक मनोहर डुंबरे, विकास पाटील, स्वप्नाली साळवी, रवी रेड्डी, महेश जोशी, अनंत पाटील, वर्षा गंद्रे, ऋतुजा देशपांडे, स्नेहल जोशी, महेंद्र देशमुख, व्ही शिवकुमार, सुहास भाकरे, व्ही चराज बोधनकार, बापू भोगटे, तुकाराम पवार, रोहित प्रभू, उषा राय चौधरी, एस आर यादव, प्रोफेसर अनिल आठवले, पांडुरंग पट्टेकर, दिनकर वाघमारे, प्रगती जाधव, सुनील नरे तसेच परिसरातील सोसायटी पदाधिकारी, सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.